अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मी ज्योती आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर खूप स्वागत करत आहे. तर आज आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत की कुंकुमार्चन ही सेवा कशी करायची, म्हणजेच काय, कुंकुमार्चन आपण कसे करावे, का करावे आणि कशासाठी करावे ते सुद्धा आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, प्रथम आपण बघूया की कुंकुमार्चन कशासाठी केलं पाहिजे. तर बघा, आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडीअडचणी, संकटे असतात. त्याचबरोबर आपल्या घरात सदैव लक्ष्मीचा वास राहावा, आपल्या घरात प्रसन्नता राहावी, मन एकाग्र राहावं सर्वांचं. त्याचबरोबर घरामध्ये लक्ष्मी टिकून राहण्यासाठी, घरातील आर्थिक प्रगती होण्यासाठी, याच्यासाठी आपण सदैव कुंकुमार्चन करत असतो. तसेच धन आणि समृद्धी याची आपल्या घरामध्ये सदैव वाढ व्हावी, सदैव आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदत राहावी, यासाठी आपण कुंकुमार्चन करत असतो. त्याचप्रमाणे घरातील सर्व प्रकारच्या ज्या काही समस्या असतील, जशा की पती पत्नीमधील वाद, मुलांमधील अभ्यासाबाबतीत कोणत्याही प्रकारचे अडीअडचणी किंवा घरामधील असणारे तंटे, वाद विवाद, अशा अनेक अडचणी दूर करण्यासाठी, लक्ष्मीची कृपा राहण्यासाठी ही जी कुंकुमार्चनची सेवा आहे, ही अशी सेवा आहे की अनेक प्रकारे आपल्या घरामध्ये, त्याच्यामुळे घरात जे काही संकटे असतील, अडथळे असतील, ते दूर होण्यास मदत होत असते. तर त्यासाठी आपण ही कुंकुमार्चन सेवा करत असतो. तर ही कुंकुमार्चन सेवा सर्वप्रथम कोणी करावी? तर घरातील आपली जी कुलस्त्री, म्हणजेच जी आपली कुलस्त्री म्हणजे घरातील आपली जी गृहिणी असते, कुलस्त्री असते, किंवा पुरुष, या दोघांनी केली तरी ही सेवा चालू शकते. त्याचप्रमाणे ही सेवा जर कुलस्त्री किंवा घरातील पुरुषांना जमत नसेल, तर अन्य घरातील कोणत्याही व्यक्तीने, मुलगा किंवा मुलीने केली तरी चालू शकते. पण सहसा ही जी सेवा आहे ती घरातील पुरुष किंवा स्त्रीनेच करायची आहे. त्याचबरोबर ही सेवा करताना आपण ही सेवा कशावर करायची आहे, तर आपल्या देवघरामध्ये आपल्याकडे श्रीयंत्र असतं. श्रीयंत्र हे म्हणजे लक्ष्मीची कृपा असते. श्रीयंत्रावर म्हणजे श्रीयंत्र हे लक्ष्मी कृपेसाठीच वापरलं जातं, म्हणून प्रत्येकाच्या देवघरात श्रीयंत्र असतंच. त्याचबरोबर आपली जी कुलदेवता आहे, त्या कुलदेवतेचा टाक असतो, त्या टाकावर केली तरी ही कुंकुमार्चन सेवा चालू शकते. श्रीयंत्र, आपला कुलदेवतेचा टाक, किंवा एखादा देवीचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर फोटोवर जरी केली कुंकुमार्चन सेवा तरी चालू शकते. त्याचबरोबर त्याच्यापैकी कोणत्याही प्रकारची जर मूर्ती, फोटो किंवा श्रीयंत्र नसेल आपल्याकडे, तर आपण सुपारीवर सुद्धा कुंकुमार्चनची सेवा करू शकतो. तर अशा प्रकारे कुंकुमार्चनची सेवा आपण आपल्या कुलदेवतेचा जर टाक असेल, म्हणजे आपल्या जर कुलदेवीची जर आपल्या हातून सेवा होत असेल तर खूपच उत्तम आहे. म्हणून कुलदेवतेचा जर टाक घेतला तरी चालू शकतो. म्हणजे प्रत्येकाची कुलस्वामिनी, कुलदेवता ही प्रत्येक कुळाचारानुसार प्रत्येकाच्या घरामध्ये असते. मग आपल्या कुलदेवतेचा टाक घेतला तरी हरकत नाही. नाहीतर अन्नपूर्णाची मूर्ती, आपल्या महालक्ष्मीची मूर्ती, अनेक प्रकारच्या देवी देवतांच्या मूर्त्या, फोटो असतील, त्याच्यावर सुद्धा आपण ही कुंकुमार्चनची सेवा करू शकतो. तर आता ही कुंकुमार्चनची सेवा आपल्याला कशी करायची आहे, तर प्रथम आपण जे काही कुंकुमार्चन सेवेसाठी मूर्ती, टाक किंवा श्रीयंत्र किंवा सुपारी घेणार आहोत, ती प्रथम आपण देवघरातून उचलून ती आपल्या तामणामध्ये घ्यायची आहे. जे तामण असतं देवाचं, त्याच्यामध्ये घ्यायची आहे. ती शुचिर्भूत करायची आहे, म्हणजे तिला स्नान घालायचे, दुधाने अभिषेक करायचे, पाण्याने अभिषेक करायचे, स्वच्छ धुवून पुसून त्याला तामणामध्ये ठेवायची आहे. आणि तामणामध्ये ठेवल्यानंतर आपल्याला ही कुंकुमार्चनची सेवा करायची. तर कुंकुमाची सेवा करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम काय लागणार आहे, तर कुंकू लागणार आहे. जे कुंकू सेंद्रिय असलं पाहिजे. आजकाल केमिकलयुक्त सुद्धा कुंकू येतात, तर सेंद्रिय कुंकू जर असेल तर जास्त उत्तम, नसेल तर हरकत नाही. तर आपल्याला जर कुंकू घ्यायचं आहे, मूर्तीला स्वच्छ पुसायचं आहे, अत्तर लावायचं आहे,
स्वच्छ पुसून अत्तर लावायचे. लक्ष्मीला अत्तर फार आवडतं. गुलाबाचं अत्तर लावा, वाळा आहे, हिना आहे, खूप प्रकारचे अत्तर आता बाजारात उपलब्ध आहेत. तर हिनाचं अत्तर कोणतंही लावा. त्याचबरोबर मूर्ती तामनात ठेवायची आहे आणि आपल्याला कुंकुमार्चनची सेवा करायची आहे. तर कुंकुमार्चनची सेवा करताना ती कशी करायची आहे, तर ही सेवा करताना आपल्याला पूर्ण मन शांत करून एकाग्र चित्तेने कुंकुमार्चनची सेवा करायची आहे. मग जो टाक आपण तामनात ठेवला आहे किंवा जे काही असेल, फोटो, प्रतिमा, जे काही तुम्ही घेतलं असेल मूर्ती, त्याच्यावर आपल्याला टाकावर कुंकुमार्चनची सेवा कुंकुवाने करायची. तर कुंकुवाने सर्वप्रथम चिमूटभर कुंकू आपल्याला बोटांमध्ये घ्यायचे. तर बोटांमध्ये कसं घ्यायचंय, तर आपला अंगठा, अनामिका आणि हे मधलं बोट, अशा प्रकारे आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. मग असं चिमूटभर मूठ आपल्याला घ्यायचं आहे आणि देवीच्या मूर्ती किंवा टाकाच्या देवीच्या चरणापासून देवीच्या वरच्या मस्तकापर्यंत आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. अशा प्रकारे हे बघा, अनामिका, अंगठा आणि आपलं हे बोट मधलं, याने आपल्याला कुंकुमार्चन करायचे. आणि कुंकुमार्चन करताना अंगठा, अनामिका आणि मधलं बोट, अशा प्रकारे हे मधलं बोट, अनामिका आणि अंगठा याने चिमूटभर कुंकू घ्यायचे आणि देवीच्या चरणापासून ते मस्तकापर्यंत ते कुंकू आपल्याला वाहत जायचे. तर वाहत जाताना आपल्याला काय करायचं आहे, मंत्र बोलायचे. जे देवीचं श्रीसूक्तम आहे, आपल्या नित्यसेवा पुस्तकामध्ये केंद्रातल्या श्रीसूक्त आहे. श्रीसूक्त 16 वेळा बोलायचे आहे आणि त्याच्यानंतर 16वा जेव्हा ओवी तुम्ही 16वा बोलणार आहे त्यावेळेला आपल्याला फलश्रुती बोलायची, जे नित्यसेवा पुस्तकामध्ये आपल्याला दिलेली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या अनामिका, अंगठा आणि मधल्या बोटाने चरणापासून ते मस्तकापर्यंत टाकावर आपल्याला कुंकुमार्चन ही सेवा करायची. तर कुंकुमार्चन सेवा करताना तुम्ही श्रीसूक्ताचे 16 वेळा पठण केलं तरी चालेल किंवा आपला 9 मंत्र आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चय, हा जो 9 मंत्र आहे हा 11 वेळा बोलला किंवा महालक्ष्मी अष्टकम आहे ते सुद्धा बोलायचे. जे मार्गशीर्ष गुरुवारचा आपण गुरुवार करतो ते महालक्ष्मी अष्टकम एक वेळा पठण करायचे जेव्हा तुम्ही कुंकुमार्चन करणार आहात तेव्हा. ते पण नाही जमलं तर आपला सोप्पा बीज मंत्र महालक्ष्मीचा ओम श्री श्रीये नमः किंवा ओम श्री श्रीये नमः, ओम श्री श्रीये नमः असं आपण मंत्र पठण करायचं आहे. तो सुद्धा नसेल जमत तर आपला कुलदेवतेचा जो मंत्र आहे, जर आता कोणाची तुळजापूरची भवानी कुलदेवता कुलस्वामिनी असेल कोणाची कुलदेवता, तर मग त्यांनी ते बोलायचं, श्री कुलदेवताय नमः, श्री तुळजाभवानी दैवे नमः, श्री तुळजाभवानी दैवे नमः किंवा श्री कुलदेवताय नमः, श्री तुळजाभवानी दैवे नमः. नाही जमलं तर ओम श्री महालक्ष्मीय दैवे नमः, ओम श्री श्रीये नमः, श्री महालक्ष्मीय नमो नमः. अशा जो कोणता तुम्हाला मंत्र टाकावर कुंकुमार्चन करताना बोलता येईल तो सोपा मंत्र बोला. जर 16 वेळा श्रीसूक्ताचं जमत असेल पठण करायला तर 16 वेळा बोला, नाहीतर आपलं महालक्ष्मी अष्टक 1 वेळा बोलायचं आणि कुंकुमार्चन तुम्ही करत राहायचे. मग हे कुंकुमार्चन झाल्यावर आपल्याला ते कुंकुमार्चन कशासाठी करायचे, तर त्यामुळे काय होतं, आपण जे कुंकुमार्चन केलेलं आहे त्या कुंकुमामध्ये एक प्रकारची शक्ती आकर्षित केली जाते, शक्ती मिळते, शक्तीचं दिव्यत्व आपल्याला प्राप्त होतं आणि त्या कुंकुमामध्ये एक प्रकारचं देवत्व राहतं. म्हणून आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे आणि त्या कुंकुमार्चनामुळे आपल्याकडे दैवी शक्ती, आपल्याकडे लक्ष्मीची कृपा प्राप्त होते, आपल्याकडे शांती निर्माण होते, त्याचबरोबर आपल्या पाठीमागे असलेली सर्व प्रकारची संकटे निघून जातात. म्हणून आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे आणि त्या कुंकुमामध्ये अतिशय अशी दिव्य शक्ती, देवत्व प्राप्त झालेलं असतं आणि त्यामुळे आपल्याला हे कुंकुमार्चन करण्याची ताकद जी येते ती आपल्याला मिळते आणि ते सर्व जी आपण कुंकुमार्चनची सेवा किंवा पठण करत असतो त्याचं सर्व देवत्व त्या कुंकुमामध्ये निर्माण झालेली असते, एक प्रकारची ऊर्जा निर्माण झालेली असते आणि म्हणून आपण हे कुंकुमार्चन करत असतो.
तसेच त्या मूर्तीमध्ये देवत्व सुद्धा जागृत होतं कुंकुमार्चन केल्यामुळे, म्हणून आपण कुंकुमार्चन करतो. त्याच्यानंतर कुंकुमार्चन करून झाल्यावर आपल्याला ते जे कुंकू ताम्हणात जमा झालेलं आहे ते पूर्ण एका डबीत साठवून ठेवायचं आहे. डबीत भरून घ्यायचं आहे. साठवून ठेवायचं म्हणजे भरून घ्यायचं आहे. आणि ते कुंकू आपण जेव्हा जेव्हा पूजा करून आपले झाल्यावर आपण आपल्या कपाळाला रोज लावायचे. त्यामुळे आपल्यामध्ये एक प्रकारची शक्ती निर्माण राहते. सदैव आपल्यामध्ये लक्ष्मीची कृपा राहते. त्यामुळे हे कुंकू आपण जेव्हा जेव्हा पूजा करून आपण पूजा झाल्यावर आपली पूजा जेव्हा होते तेव्हा आपण हे कुंकू आपल्या कपाळी, आपल्या घरातील प्रत्येकाच्या कपाळी थोडं थोडं लावायचं आहे. आणि ते कुंकू तसंच जमा करून पुढच्या वेळी जरी ते तुम्ही परत वापरलं, डबीत भरून ठेवलेलं, तरी हरकत नाही. जर कोणाला नवीन कुंकू वापरायचं तरी हरकत नाही. आणि ते कुंकू डबीत साठवून ठेवायचे. ते कोणालाही द्यायचं नाही किंवा परत आपल्या देवघरात वापरायचं नाही आहे. ते फक्त आपल्यासाठी आपण केलेलं असतं कुंकुमार्चन करून. त्याच्यासाठी त्याचा वापर फक्त आपल्यासाठीच करायचा आहे आणि ते कधीही दुसऱ्याकडे द्यायचं नाही. आणि देवपूजेत सुद्धा आपल्याला ते कुंकू वापरायचं नाही. तर ही कुंकुमार्चन सेवा आपण कधी करू शकतो? अष्टमी, चतुर्दशी, पौर्णिमा किंवा आपलं शारदीय नवरात्र उत्सव असतो त्याच्या वेळेला आपण देवीचा उत्सव जेव्हा असतो तेव्हा कुंकुमार्चन करू शकतो. दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन असतो तेव्हा करू शकतो. किंवा आठवड्यातील मंगळवार, शुक्रवार असतात त्यावारी सुद्धा आपण कुंकुमार्चन करू शकतो. तसेच गुरुपुष्यामृत योगावर सुद्धा अतिशय प्रचंड असं त्याचा आपल्याला फळ मिळतं. अशा वेळेला जरी कुंकुमार्चन केलं तर अधिक त्याचे आपल्याला लाभ मिळू शकते. अशा प्रकारे हे कुंकुमार्चन सेवा करायची आहे. मात्र अमावस्येला ही कुंकुमार्चन सेवा कधीही करू नये. इतर दिवशी मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, लक्ष्मीपूजन, पाडवा, नवरात्र आणि आता तर शाकंभरी नवरात्र उत्सव चालू आहे. या शाकंभरी नवरात्रात जरी तुम्ही कुंकुमार्चन देवीच्या तुमच्या टाकावर, कुलदेवतेच्या टाकावर जरी केली तरी खूप अधिक तुम्हाला त्याचे लाभ होतील. कारण आता सध्या शाकंभरी नवरात्र चालू आहे. त्यामुळे ही सेवा जर केली तर त्याचे अधिक प्रकारे लाभ आपल्याला होतील व आपल्या जीवनातील सर्व काही प्रकारच्या ज्या आर्थिक अडीअडचणी आहेत त्या दूर होण्यास आपल्याला मदत होते व सदैव आपल्या लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहते. घरातील नकारात्मकता ऊर्जा निघून जाते. जी काही घरामध्ये आर्थिक अडीअडचणी समस्या आहेत त्या निघून जाण्यास सुद्धा आपल्याला मदत होत असते. त्यासाठी ही कुंकुमार्चन सेवा आपण करत असतो. तर असा आजचा व्हिडिओ होता. माझा जर आजचा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.